जय महाराष्ट्र. आपल्याकडे एसआयआर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे चालू आहे सगळीकडे. आणि एसआयआर साठी जे बीएलओ नेमलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी जाऊन यादीवरती काम करत आहेत. आणि त्यांची काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती अशी आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते. जे बीएलओ आहेत, बीएलओ म्हणजे बूथ लेवल ऑफिसर, जे मतदान आयुक्त नेमतात, निवडणूक आयुक्त जे आहेत ते नेमणूक करतात, असे बीएलओ बूथ लेवल ऑफिसर्स. ते काय करतात, त्यांचं काम काय आहे की त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन हा मतदार याच ठिकाणी राहतोय का याची पडताळणी करायची आहे. त्या घरातून जर कोण शिफ्ट झालेलं असेल तर त्यांची नावं स्थलांतरित म्हणून त्या फॉर्मवरती लिहायचे, किंवा कोणाचा डेथ झालेली आहे, मृत व्यक्ती आहे, तर त्यांचं नाव ते कॅन्सल करायचंय. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यांना ते घरोघरी जाऊन ही सगळी पडताळणी करायची. पण प्रत्यक्षात होत आहे काय की ते लोक एक ठिकाणी बसलेले असतात, एक ठिकाणी टेबल लावतात आणि एका ठिकाणी बसतात आणि तिथे ते सगळ्यांना बोलवतात. मला त्याविषयी हरकत नाहीये की तुमच्याकडे जे फॉर्म आहेत मतदारांचे तुम्ही त्या सगळ्यांना तिथे बोलवताय. पण या ठिकाणी जर समजा कोण शिफ्ट झालेलं आहे ते तुम्हाला एक ठिकाणी बसल्याच्या नंतर कळणार नाहीये, तुम्हाला घरोघरी जायचंच आहे. जर या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी की तुमच्या सोसायट्यांमध्ये जर कोण मृत व्यक्ती असेल किंवा जर कोण शिफ्ट झालेलं असेल, एखादं कुटुंब त्या ठिकाणी नवीन मतदार आलेला असेल, तर याची माहिती तुम्ही तुमच्या बीएलओ पर्यंत द्यायची आणि त्यांचे फॉर्म त्या प्रकारे इथे रिजेक्ट करायचे आहेत. बरे, याच्यामध्ये सांगते, जर एसआयआर मध्ये तुम्ही बीएलओला कोऑपरेट करा, तुमची संपूर्ण माहिती द्या, तुमच्या घरामध्ये किती मतदार आहेत त्याविषयी त्यांच्याकडे ते फॉर्म आहेत का ते तुम्ही बघा, आणि नसेल तर त्यांना त्याची माहिती द्या. बीएलओ 3 वेळा तुमच्याकडे येतील आणि तरीही तुमच्याकडनं रिस्पॉन्स नाही आला तर तुमचं नाव मतदार यादीतून वगळण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. बऱ्याच जणांना जे एसआयआरचे फॉर्म आहेत ते भरण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर एक फॉर्म अशा प्रकारचा तुमचा एसआयआरचा फॉर्म येणार आहे, अशा प्रकारचा फॉर्म आहे. तर याच्यामध्ये त्यांची अट अशी आहे की 2002 मध्ये ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे, म्हणजे ज्यांनी मतदान केलेलं आहे, तर ज्यांनी मतदान केलेलं आहे 2002 मध्ये त्यांनी उजवी बाजूला अशा प्रकारे आपली माहिती भरायची, उजव्या बाजूला अशा प्रकारे आपली माहिती भरायची. ठीक आहे. आणि आपले जे पुरावे इथे सांगितलेले आहेत ते पुरावे अशा प्रकारे इकडे जोडायचे आहेत आणि असे फॉर्म त्यांनी जमा करायचे. आता ही तारीख आहे 29 पर्यंत, 29 जुलैपर्यंत. तर तुमच्या लक्षात आलं असेल 2002 मध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनी ह्या बाजूला आपले मतदान प्रक्रिया लिहायची. आणि जर मीरा भाईंदर मध्ये 2002 मध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे तर मीरा भाईंदर मध्ये 2002 मध्ये आपला मीरा भाईंदरचा जो मतदारसंघ होता तो बेलापूर विधानसभा क्षेत्र असं येत होतं. त्यामुळे 2002 मध्ये ज्यांनी मतदान केलंय विदिन मीरा भाईंदर त्यांनी मतदार इथे मतदारसंघ काय लिहायचंय, बेलापूर. आणि आता हा माझ्याकडे दुसरा फॉर्म आहे भरलेला. आता हा जो फॉर्म आहे या फॉर्म विषयी मी म्हणते की ज्या मुलांचं यावर्षी त्यांनी पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे, या मतदानामध्ये ह्या इलेक्शनमध्ये त्यांनी पहिल्यांदा वोटिंग केलेलं आहे, ज्यांचं 2002 मध्ये त्यांचं वोटिंग आलेलं नाहीये, ते पात्र नव्हते, तर अशा मुलांसाठी ज्यांनी ह्या इलेक्शनमध्ये वोटिंग केलेलं आहे तर त्यांच्यासाठी हा फॉर्म नीट बारकाईने बघा. या बाजूला कोणती माहिती लिहिलेली नाहीये आणि ह्या रकान्यामध्ये डाव्या बाजूला इथे त्यांचे जे कोणी पालक असतील त्या एका पालकाची संपूर्ण माहिती लिहायची. लक्षात ठेवा, ज्या मुलांचं 2002 मध्ये मतदान यादीत नाव आलेलं नाहीये त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पॅरेंटपैकी एकाचं, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींपैकी एकाची माहिती इथे लिहायची, स्वतःची माहिती लिहायची नाहीये. इतकं सोपं आहे.
2002 मध्ये जर नावं आलेली नाहीयेत तर अशा प्रकारे फॉर्म भरायचे. 2002 मध्ये ज्यांची मतदान यादीमध्ये नावं आलेत त्यांनी अशा प्रकारे फॉर्म भरायचे. इतकं सोपं आहे. ठीक आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, ज्यांचं आता ह्या इलेक्शनमध्ये 2026 मध्ये जे इलेक्शन झालेलं आहे त्या इलेक्शनमध्ये ज्यांची मतदानामध्ये नावं आलेली आहेत, ज्यांनी मतदान केलेलं आहे, अशा सगळ्यांचे असे फॉर्म, एसआयआरचे फॉर्म आलेले आहेत. बऱ्याच आपल्याकडे बीएलओ आहेत, बूथ लेवल ऑफिसर, प्रत्येकाकडे बूथ वाईज नावं गेलेले आहेत. तर तुम्ही सगळेजण बूथ लेवल ऑफिसर म्हणजे जे बीएलओ आहेत त्यांना कोऑर्डिनेट करू शकता आणि त्यांच्याकडे तुमचा फॉर्म आहे का मागू शकता. आता बीएलओ बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी आहेत की बीएलओ घरोघरी जात नाहीत. तर बीएलओनी खरं तर घरोघरी जायला पाहिजे, हे फॉर्म घरोघरी जाऊन त्या मतदारांना दिला पाहिजे, पण तसं घडत नाही. खरं तर बीएलओची पण चुकी नाहीये, कारण ह्या मतदानामध्ये बरेच जे वोटिंग झालेलं आहे ते एका विभागातून दुसऱ्या विभागात झालेलं आहे. त्यामुळे तुमचे जे बीएलओ असतील, बरेच जणांना मेसेजमध्ये बीएलओचं नाव आलेलं आहे, त्यांनी त्या बीएलओला कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला समजत नसेल, विदिन मीरा भाईंदरचं मी म्हणते, जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मनसेच्या शाखांना जाऊन भेट द्या. आमच्याकडे सगळ्या बीएलओचे नंबर आहेत. तर तुम्हाला माहिती नसेल तर आम्हाला येऊन तुम्ही संपर्क करू शकता. प्रत्येक मनसेच्या ऑफिसमध्ये बीएलओचे नंबर आहेत. तर प्रत्येक जण बीएलओला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं एसआयआरचे फॉर्म घ्या. पण ही गणना होणं खूप महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्वतःची गणना करून घ्या. ह्या भ्रमात राहू नका की आमचं वोटिंग कार्ड आहे तर आम्हाला भरायची गरज नाहीये. ज्यांचं वोटिंग कार्ड आहे त्या सगळ्यांनी सुद्धा हा फॉर्म भरायचाच आहे. तेव्हा वेळ काढा आणि हे फॉर्म 29 जुलैच्या आधी भरून प्रत्येकाने द्या. जर काही समजलं नसेल तर माझी शाखा इथे क्वीन्स पार्कलाच आहे किंवा मनसेच्या अशा कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही याविषयी चौकशी करू शकता. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.